दिल्लीच्या जंतर मंतरवर काल तरुणांच्या आंदोलनावर पोलिसांकडून अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला। कुणाचं डोकं फुटलं तर कुणाचे कपडे फाडण्यात आले। यात महिला, मुली आणि लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आल्याचं समोर आले। त्यामुळे आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर केल्यानंतरही सरकारची भूमिका काय? सरकार या तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय। कारण कालच्या लाठीचार्ज नंतरही आंदोलन थांबलेलं नाही। उलट आज सीजेपी पुन्हा आक्रमक झाले। त्यांनी जंतर मंतरवरून संसदेकडे कूच करण्याचा इशारा दिलाय। तर दुसरीकडे भारत अमेरिका एफटीआय विरोधात हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघालेत। यामुळे शंभू खनोरी सीमेवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। बॅरिकेडिंग करण्यात आले आणि शेतकऱ्यांचा दिल्ली कूच रोखण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालंय। म्हणजेच एकीकडे कालच्या लाठीचार्ज नंतरही तरुणांचा आक्रोश कायम असून दुसरीकडे शेतकरी दिल्लीकडे पुन्हा येरगाळ पुकारलाय। दोन आंदोलने, दोन वेगवेगळे मुद्दे आणि केंद्रबिंदू फक्त एकच, राजधानी दिल्ली। आता सरकार या दोन्ही आंदोलकांशी कसं सामना करणार? आंदोलकांचा आवाज ऐकणार की पुन्हा पोलिसी बळाचा वापर होणार? दिल्लीच्या रस्त्यावर आज नेमकं काय घडतंय बघूया हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी हरिचंद्र पवार, तुम्ही पाहत आहात सकाळ। नीट पेपर फुटी प्रकरणात मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तसेच या प्रकरणी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत अशा काही मागण्यांसाठी गेल्या महिन्यांपासून जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। यातच संसद भवनाकडे जाण्याचा इशारा दिल्यानंतर गेल्या 20-22 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी आधीच उचललं। त्यानंतर हे आंदोलन अधिक आक्रमक झालं आणि संसदेकडे निघालेल्या तरुणांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला। यात अनेक जण जखमी झालेत। काल नंतर आज पुन्हा जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। तर दुसरीकडे भारत अमेरिका मुक्त व्यापार कराराला विरोध करण्यासाठी हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत। सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। एवढंच नाही तर आज पुन्हा त्यांनी संसदेकडे कूच केले आहे। त्यामुळे जंतर मंतर, संसद मार्ग आणि परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। रॅपिड ॲक्शन फोर्स, अतिरिक्त पोलीस दल आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आले आहेत। मात्र दिल्लीसमोरील आव्हान केवळ सीजेपीच्या आंदोलनापुरतं मर्यादित नाही, तर भारत अमेरिका मुक्त व्यापार करार अर्थात एफटीआयला विरोध करण्यासाठी पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यांमधील हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघालेत। देश बचाओ मोर्चाच्या हाकेला प्रतिसाद देत अमृतसर, गुरुदासपूरसह विविध भागांमधून शेतकऱ्यांचे ताफे दिल्लीच्या दिशेने रवाना झालेत। या प्रस्तावित व्यापार करारामुळे भारतीय शेती, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो असा दावा शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे। त्यामुळे भारत अमेरिका एफटीआय तातडीने रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे। शेतकऱ्याच्या दिल्ली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब, हरियाणा सीमेवरील शंभू बॉर्डर आणि खैनोरी परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। सीमेवर मोठमोठे बॅरिकेड्स, काँक्रीटचे अडथळे आणि मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। तर दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांना हरियाणा पोलिसांनी खैनोरीजवळ रोखलं आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे। एकीकडे जंतर मंतरवर सीजेपीचं आक्रमक आंदोलन, दुसऱ्या बाजूला सीजेपीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेत निवेदन दिलेत। मात्र त्यावर कोणतीही कारवाई अद्याप केलेली दिसत नाही। यातच शेतकरी आंदोलन, तरुणांचं आंदोलनामुळे येन पावसाळी अधिवेशनात सरकार कोंडीत सापडला आहे। आता ही कोंडी सरकार कशी दूर करणार? तरुणांच्या मागण्या मान्य होणार का? तसेच शेतकऱ्यांचं आंदोलन किती आक्रमक होतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।